नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत जी कृषी विभागाची भरती आहे, कृषी सेवकाची, त्या भरतीसाठी अपडेट्स आलेले आहेत। म्हणजेच त्यांची जी काही पेपर्स आहेत हे पेपर्स ऑनलाईन पद्धतीने, हे आपल्याला माहितच आहे, IBPS कंपनी थ्रू हे पेपर्स होणार होते आणि हे पेपर्स या आठवड्यामध्ये सुरू होत आहेत। आणि या पेपरसाठी आपल्याला बघायचं आहे की कोणत्या प्रकारचा परीक्षेचा पॅटर्न्स असणार आहे, परीक्षेचं स्वरूप काय असणार हे आपण बघणार आहे। तसेच गणित आणि बुद्धिमत्ताचा एखादा पेपर घेण्याचाही आपण प्रयत्न करू। कृषी विभागाचा जो काही पेपर्स आहे या आठवड्यामध्ये यांचे पेपर्स सुरू होणार आहेत हे लक्षात असू द्या। आणि याच्यासाठी जे काही आहे बघा, याच्यासाठी परीक्षेचं जे काही स्वरूप आहे तसं तर ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे। आणि त्यामध्ये परीक्षेच्या स्वरूपामध्ये पहिला जो काही भाग आहे या भागामध्ये आपल्याला इंग्रजी या घटकावरून प्रश्न येणार आहेत। आता इंग्रजी घटकावरून जे काही प्रश्न येणार आहेत याचा जो काही लेवल असेल, कारण आता हे कृषी सेवकाचं पद आहे, म्हणजेच हे 12वी समकक्ष असणारे जे काही डिप्लोमा आहेत या विद्यार्थ्यांनी दिलेले हा पेपर आहे। म्हणून याच्यासाठी इंग्रजीचा जो काही स्तर असणार आहे, इंग्रजीचे जे काही प्रश्न असणार आहेत याची काठिण्य पातळी ही 10वीच्या बघा किंवा 12वीच्या, इथे दिसते तुम्हाला SSC म्हणजे 10वी किंवा 12वी आपण असं म्हणू शकतो, यांच्या काठिण्य पातळी इतका असणार आहे। याची प्रश्नांची संख्या 20 असणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला 20च मार्क दिले जाणार आहेत। ठीक आहे। आता माध्यम जे काही असणार आहे ते इंग्रजी या प्रश्नाचं माध्यम इंग्रजी मधून असेल। ठीक आहे। इंग्रजी या प्रश्नाचं माध्यम कशामधून असेल? इंग्रजी मधून। बाकी सगळं माध्यम हे तुम्हाला मराठी मधून पाहायला मिळेल। तसेच यामध्ये दुसरा जो काही भाग आहे हा दुसरा भाग तुम्हाला मराठी या भागावरून येणार आहे। यामध्ये सुद्धा तुम्हाला 20 प्रश्न असतील आणि याच्यासाठी सुद्धा तुम्हाला 20च मार्क आहेत हे लक्षात। ठीक आहे। तिसरा जो काही भाग आहे सामान्य ज्ञान, त्याला आपण GS असं म्हणतो। ठीक आहे। सामान्य ज्ञान GS म्हणजे त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे प्रश्न आले, जनरल नॉलेज आलं, इतिहास आलं, भूगोल आलं, नागरिक शास्त्र आलं, राज्यघटना आली, अर्थशास्त्र आलं, अशा सगळ्या भागावरून सुद्धा तुम्हाला 20 प्रश्न येणार आहे। याच्यासाठी सुद्धा तुम्हाला 20च मार्क आहेत हे लक्षात घ्या। त्यानंतर इथे त्यांनी बौद्धिक चाचणी हा विषय दिलाय, म्हणजे बुद्धिमत्ता। आता यामध्ये काही प्रमाणामध्ये म्हणतो मी, सगळेच नाही, पण काही गणिताचे भागावरूनही प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये विचारले जाऊ शकतात। प्रामुख्याने यामध्ये अधिकचे प्रश्न हे बुद्धिमत्तावर असतील। हे सुद्धा प्रश्न तुम्हाला किती येणार आहेत? 20 प्रश्न येणार आहेत आणि त्यासाठी सुद्धा तुम्हाला 20च गुण आहेत हे लक्षात घ्या। आणि जो महत्वाचा भाग जो काही आहे, ज्याला आपण टेक्निकल पद किंवा टेक्निकल भरती असल्यासारखाच हा भाग आहे कृषी सेवकाचा। म्हणून कृषीच्या संदर्भामध्ये असणारे जे काही विषय आहेत इथे दिले त्यांनी बघा, कृषी पदविका म्हणून। ठीक आहे। कृषी पदविका म्हणून, तर या कृषी पदविकावरून जो काही डिप्लोमा आहे त्या डिप्लोमावर आधारित असणारे 60 प्रश्न असणार आहेत तुम्हाला। ठीक आहे। आणि प्रत्येक प्रश्नाला याच्यासाठी मात्र किती गुण आहेत? तुम्हाला 2 गुण आहेत। आणि मग 60 प्रश्नासाठी 2 गुण जर म्हटलं तर असं एकूण 120 गुण होतील। म्हणजेच प्रश्नांची संख्या 140 असेल आणि गुणांची संख्या मात्र तुम्हाला किती आहे? 200 आहे हे लक्षात घ्या। कृषी विषयक म्हणजे तुम्हाला सर्व कृषीबद्दल माहिती असणं गरजेचं आहे। असेच लोक याच्यासाठी फॉर्म भरणार होते, हेही आपण जाहिरातीमध्ये पाहिलं होतं। आता यासाठी परीक्षेचा जो काही कालावधी आहे तो लक्षात घ्या। आता परीक्षेचा कालावधी काय? याला 120 मिनिटं आहेत। 120 मिनिटं म्हणजे साधारणतः 2 तास आपण म्हणू याला। परीक्षेला तुम्हाला 2 तास इतका कालावधी पाहायला मिळतो। ठीक आहे। पुढं ही जी काही पेपर्स आहे हा पेपर्स तुम्हाला इंग्रजी मराठी या भाषेमध्ये पाहायला मिळेल। पण जे काही इंग्रजीचे प्रश्न असणार आहेत तुमचे, हे इंग्रजीचे प्रश्न कशामध्ये असणार आहेत? इंग्रजी भाषेमध्ये असणार आहे। ठीक आहे। बाकीचं माध्यम मात्र तुम्हाला निवडता येईल तिथे। पुढं त्यांनी काही सूचना पण दिलेल्या आहेत तुम्हाला बघा। आता ते म्हणतात की इथे 120 मिनिटाचा अवधी आहे तुम्हाला पेपरला, म्हणजे पेपरचा वेळ तुमचा 120 मिनिटाचा आहे, पण तुम्हाला तिथे 180 मिनिट साधारणतः काय करावं लागेल? उपस्थित राहावं लागेल। म्हणजे याचा अर्थ तुम्हाला पेपर सुटल्याच्या नंतर किंवा 10-20 मिनिटं तुम्हाला एक्स्ट्रा दिले जाऊ शकतात। काही त्यांच्या सूचना असतील ते तुम्हाला पाळायच्या आहेत। त्याच्या अगोदर, पेपरच्या अगोदर सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे? लवकर जायचं, जेणेकरून तुम्हाला त्याची काही प्रोसेस असेल की भाषा निवडायची असेल
कशा पद्धतीनं प्रश्नाला तुम्हाला राईट क्लिक करायचं आहे, कशा पद्धतीनं प्रश्न सेव्ह करायचा आहे, याची जी काही उपस्थित माहिती आहे पेपरच्या संदर्भामध्ये असणारी, ही माहिती तुम्हाला त्यामध्ये दिली जाणार आहे. म्हणून वेळेवरच पेपरला जाऊ नका, नाहीतर तुमचा 10 वाजता पेपर आहे, 10 वाजताच जाऊ नका. लक्षात घ्या, तुमचा 10चा पेपर असेल तर साधारणतः तुम्हाला 9 वाजता सेंटरवरती उपस्थित राहायचं आहे. येताना मात्र तुम्ही थोडंसं लेट या, काही अडचण नाही, सेंटर म्हणून सगळे लोक गेल्याच्या नंतर या, पण जाताना मात्र आपण थोडंसं वेळेवर जायचंय. अगोदर गेलात तरी चालेल, काही अडचण नाही, पण इतके अगोदर जाऊ नका की पेपर तुमचा दुपारा 2 वाजता आणि तुम्ही इथं 9 वाजताच गेले, असंही करू नका. साधारणतः अर्धा 1 तास तुम्ही पेपरच्या सेंटरवरती काय करावं, अगोदर जायला पाहिजे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हा जो काही कृषी सेवकाचा पेपर आहे, या कृषी सेवकाच्या पेपरच्या संदर्भामध्ये अपडेट्स आता मिळालेले आहेत. ठीक आहे. तसेच बघा, त्यांनी याच्यामध्ये तुम्हाला अजून काही माहित्या पण दिल्यात, त्या पण आपण बघून घेऊ. ठीक आहे. शेवटी बघा, तुम्हाला त्यांनी काय सूचना दिलेल्या आहेत, ह्या सूचना पण तुम्ही पाळायच्यात. बघा बघा यामध्ये काय काय सूचना आहेत. त्यातल्या पहिली सूचना काय म्हणतात ते बघा, उमेदवारास परीक्षा केंद्रावर प्रवेश पत्रात दिलेल्या वेळेनुसार उपस्थित राहायचे. उशिरा येणाऱ्या उमेदवारास परीक्षेत बसू दिले जाणार नाही. हे तर सगळ्याच पेपरच्या बाबतीत सूचना असते की तुम्हाला पेपर जाय वेळ दिलेला तर त्या वेळेच्या अगोदर जावं लागेल. हा एक सर्वांसाठी बंधनकारक असणारी आपण काय म्हणू शकतो, ही सूचना आहे. ठीक आहे. पुढची सूचना काय आहे बघा, अनुक्रमांक लॅब क्रमांक परीक्षेच्या केंद्राच्या बाहेर दर्शवले जाणार नाही. प्रत्येक उमेदवारास परीक्षा केंद्रावर प्रवेश करतेवेळी या संबंधी माहिती दिली जाईल. आता ते जे काही परीक्षा केंद्र ते आहे ते तुम्हाला तिथे गेल्याच्या नंतर दिलं जाईल. कुठे म्हणजे डायरेक्ट जसं आपण सुरुवातीला पेपर होत होते कोणते ऑफलाईन पद्धतीने, की तुम्हाला त्याचं सेंटर आणि हॉल असं दिलेलं असायचं. आता इथं तसं दिलं जाणार नाही. इथं तुम्हाला हॉल तिकीट घेऊन जायचंय आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर ते तुम्हाला काय करतील, ते एका कम्प्युटरवरती बसवतील, कारण हा पेपर ऑनलाईन पद्धतीचा आहे. ठीक आहे. त्यानंतर आता त्यांनी काही स्पष्ट सूचना दिल्या आहे बघा, परीक्षा केंद्रावर उमेदवारास आवश्यक असणारं सामान. आता त्यामध्ये काय बघा, मास्क पण घेऊन जायचंय. ठीक आहे. आपण आपलं काय करायचंय, परीक्षा केंद्रावर जात असताना मास्क घेऊन जायचंय, कारण आता आपण पाहतोय की काही प्रमाणामध्ये पेशंट्स निघत आहेत कोरोनाचे. अलग लक्षामध्ये मुंबईमध्ये असतील किंवा संबंधित जिल्ह्यामध्ये काही प्रमाणामध्ये पेशंट्स निघत आहेत. म्हणून स्वतःची काळजी म्हणून असं नाही की ते घेऊनच जायचे, परंतु त्यांनी सांगितलंय म्हणून किंवा आपल्या स्वतःच्या काळजीसाठी आपण आपलं काय करायचं, मास्क घेऊन जायचं. त्यानंतर सॅनिटायझर पण घेऊन जायचं एक छोटंसं आपल्याला. त्यानंतर एक पेन पण घेऊन जायचंय. अलग लक्षामध्ये स्वतःचा पेन आपला स्वतःकडे असला पाहिजे. ते तुम्हाला पेन पण देणार आहेत, कारण त्याबद्दल आपण पाहिले की प्रत्येक वेळी ते पेन पण प्रोव्हाइड करतात तुम्हाला, परंतु एखादा पेन आपला 5-10 रुपयाचा पेन आपल्या सोबत असला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर परीक्षा संदर्भात असणारी कागदपत्र म्हणजे तुमच्याकडे आयडी प्रूफ असला पाहिजे, हॉल तिकीट असले पाहिजे, हे सुद्धा तुम्हाला काय करायचे, घेऊन जायचे. त्यानंतर लेखनीय स्क्राईब वापरणाऱ्या उमेदवारांसाठी व्यवस्थितरित्या लिहिलेला व हस्तांतरित केलेला स्क्राईब फॉर्म म्हणजे जे काही फॉर्म आहे तुम्हाला अलग लक्षामध्ये, तो सुद्धा तुम्हाला काय करायचं, तिथे घेऊन जायचं. आता कोणकोणतं सामान घेऊन जायचं नाही बघा आतमध्ये तुम्हाला. ठीक आहे. आता तुम्हाला आतमध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल घेऊन जाता येणार नाही, ह्या सूचना दिलेल्या आहेत. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की इलेक्ट्रॉनिक वस्तू जे काही आहेत हे आपल्याला पेपरमध्ये तुम्हाला घेऊन जाता येणार नाहीत, याची मात्र आपण काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. तर या पद्धतीनं या आठवड्यामध्ये तुमचा कृषी सेवकाचा पेपर होणार आहे. तरीही विद्यार्थ्यांना झालेले जे काही पेपर्स असतील त्याच्याबद्दल आपण तर माहिती टाकूतच, कुठल्या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये येणार आहेत. परंतु जी काही अपडेट्स आहे संदर्भात पेपरच्या संदर्भामध्ये, ज्या आठवड्यामध्ये पेपर सुरू होत आहेत त्या पद्धतीनं विद्यार्थ्यांनी आपापले हॉल तिकीट्स मेसेजद्वारे तुम्हाला येतील, ते हॉल तिकीट काढायचे आणि पेपरला जाण्याचा प्रयत्न करायचा. सूचना ज्या सांगितलेल्या आहेत त्या सूचनेचं पालन करायचं आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.